मात्र बॉम्बे की मुंबई यावरून आता वादंग पेटलेला आहे. त्यांनी हा शब्द बोलून मराठी माणसाच्या ठेच पोचवली. तर भारतीय जनता पार्टीचे जे आहे ना तीनपाट पुढारी मुंबईच्या जे घडी माईक म्हणतात त्यांना समजलं पाहिजे हे काय चाललं म्हणून. फुटीर लोकांबरोबर कधी बोलत नाही, पाहत पण नाही त्यांच्याकडे. मला राग येतो त्यांचा. मुंबईमध्ये सध्या एक नवीन वाद सुरू झालेला आहे, मुंबई की बॉम्बे. आणि या दरम्यान आता पाहिलं तर आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेच्या भेटीसाठी ते निघालेले आहे. ते भेट सुद्धा घेणार आहेत. माझ्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खरे आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले आहेत, ते भेट सुद्धा घेणार आहेत आणि आगामी निवडणुका सुद्धा आहे. मात्र बॉम्बे की मुंबई यावरून आता वादंग पेटलेला आहे. जितेंद्र सिंग हे जे केंद्रातले मंत्री भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी हा शब्द बोलून मराठी माणसाच्या ठेच पोचवली आणि त्यामुळे आता परत मराठी माणूस जागा झाला. ज्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आलेले आहेत ते याच्याच करता आले की मराठी माणसांना म्हणजे पूर्ण संरक्षण वाचवणे, मोठे करणे, स्वाभिमान ठेवणे त्यांचा, यासाठी आलेले आहे. पण आज जर कोणी असं म्हणत असेल की नाही बॉम्बे चाहिए मुझे, मेरे को ये नहीं अच्छा लगता, तर भारतीय जनता पार्टीचे जे आहे ना तीनपाट पुढारी मुंबईच्या जे घडी माईक म्हणतात त्यांना समजलं पाहिजे हे काय चाललं म्हणून. तुमचेच मंत्री असं म्हणतात तर ते बाकीचं काय चाललं. मी त्यांना तीनपाट पुढारी म्हणतो. ते रोज काहीतरी आपलं शिवसेने बाबतीत बोलत असतात. पण अशा पद्धतीने जर बोलणार आहे तर ते काही योग्य नाही आहे. म्हणून दोन्ही भावांकडे मराठी माणूस महाराष्ट्रात आणि मुंबईत सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देतो. प्रबोधनकार ठाकरे आणि नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी जो मुंबईसाठी संघर्ष केलेला आहे, म्हणजे भाजप ही ह्या संघर्षाला विसरून म्हणजे त्याला हे करते, समजा परेशान करते. सांगतो मी, प्रबोधनकार ठाकरेजींनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर काम केलं होतं. त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते अग्रगण्य नेते होते. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कोणी माणूस होता का तो जनसंघाचा? कोणीच नव्हता तिथे. आम्ही नेहमी म्हणतो ना की हिंदुस्थान स्वातंत्र्याच्या वेळेस त्या ठिकाणी कोणताही भारतीय जनता पार्टीचा किंवा संघाचा माणूस त्यामध्ये नव्हता. तर म्हणजे हे जनसंघाचा कोण नव्हता. आणि मग यांचं काय योगदान आहे असं आम्ही म्हणतो ना. पण आज तेच राज्य करतायत, हरकत नाही. सरकार येतं, सरकार जातं. पण आज मला या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र रोज भाषिक प्रांतवाद काढायला लागले, भांडणं झाले पाहिजे, दंगली झाल्या पाहिजे, हे फक्त स्वार्थासाठी आणि परत त्यांची सत्ता टिकून राहण्यासाठी, हे काही बरोबर नाही. दंगली व्हायला पाहिजे त्यांना म्हणजे हे जी ऍक्टिव्हिटी त्यांची चालली तेच ना. आज तुम्ही त्या ठिकाणी आम्ही 5 वर्ष त्या ठिकाणी शिवसेना भाजप युतीच्या काळात मंत्री होतो. माननीय शिवसेना प्रमुखांकडे रिमोट कंट्रोल होता. मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. गोपीनाथ मुंडेंकडे गृह खाते होतं. कधी महाराष्ट्रात एकही दंगल दाखवून द्या 5 वर्षामध्ये, कुठेही वातावरण शांत झालं, खराब झालेलं नाही, शांतच होतं. आणि त्यामुळे प्रगती झाली महाराष्ट्राची. हेच जर समजा यांचं उदाहरण जर ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं तर डेव्हलपमेंट होतील ना. हे असे तुम्ही डेव्हलपमेंट करून काय फायदा? हे फक्त डेव्हलपमेंट करतो, डेव्हलपमेंट फक्त त्यांच्या पक्ष साठी करतात, ते बाकी काही नाही करतात. उद्धव साहेब म्हणतात की मुंबईकरांची पोर्तुगीज ज्यांचे बारशे झालेले आहे, हे त्यांनी थेट आता याच्यावरती भाजपाची टीका केलेली आहे. काय केली का? म्हणजे पोर्तुगीज जे आहेत, ही पोर्तुगीज आम्ही त्यांचे बारशे घातलेत पोर्तुगीज. आता तुम्ही कोण आहेत असं थेट विचारलं भाजपला. नाही, भाजपचा त्या ठिकाणी मी सांगतो ना, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काहीच योगदान नाही त्यांचं. जे संयुक्त महाराष्ट्र झाला ना, त्या संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही कार्य केलं ते आहे सर ज्येष्ठ मंडळींनी केलं. मग कॉम्रेड डांगे होते, SM जोशी होते, त्याच्यानंतर मधु दंडवते होते, नंतर मग बाकी प्रबोधनकार ठाकरेजी होते. नंतर त्यावेळेस म्हणजे सखा पाटलाच्या विरोधात हे सगळे उठले होते. आणि मग म्हणून मला या ठिकाणी सांगितलं ते संयुक्त महाराष्ट्रात ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात एकत्र आले आणि 107 हुतात्मे झाले, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाला. तर संयुक्त महाराष्ट्र काही झालाच नसता, ही परिस्थिती आहे. साहेब, एक स्थानिकचा प्रश्न तुम्हाला करतोय. सध्या माध्यमात राजेंद्र जंजाळ जे आहेत शिंदे गटातले, हे नाराज आहे अशा माध्यमावर बातम्या येत आहे, असं देखील हे झालंय. मात्र काय सांगाल तुम्ही ह्या नाराजीकडे कसं बघताय? नाही, त्यांचं आता नेहमी आता वरच्या लेवलवर भांडणं चालू आहे भाजप आणि शिंदे गट.
आता खालच्या लेवलवर तर त्या ठिकाणी जिल्ह्यात सुद्धा भांडणं चालू आहे. आता जिल्ह्यात पालकमंत्री वर्सेस जिल्हा प्रमुख असं चालू आहे हे. आणि ते हे चालत राहणार आणि ते चाललं पाहिजे. चाललं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ना, ज्या पद्धतीने तुम्ही बाहेर पडले, आता तुम्ही तुमच्या याच्यात समजून घ्या की तुम्हाला आता त्या ठिकाणी जे तुम्ही केलं ते आता भरा. अ, अ, आपण जर पाहिलं शिंदे गटाचे उमेदवार जे होते नगराध्यक्ष पाहिजे फुलंब्रीजी, त्यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला. इथल्या शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या, त्यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला. म्हणजे ही सगळी परतफेड चालली असं वाटतंय. नाही ते काही लोक आमच्याकडे पण इच्छुक आहे यायला परत. अर्थात आम्ही ते उद्धव साहेबांना विचारून त्या ठिकाणी घेऊ त्यांना. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीत जर पाहिलं तर म्हणजे योग्य नाही आहे ते. त्यांचे ते भांडणं खूप चालले आणि ते भांडणं होत राहते. एक प्रश्न अजून की माझा की अ, संजय शिरसाट असे म्हणाले होते की राजेंद्र जंजाळा की तुम्हाला विकास जैन चालत नाही, तुम्हाला नंदकुमार घोडेले चालत नाही. आणि नंदकुमार घोडे तुमच्यासोबत राहिले, काही दिवस तिकडे गेले. हे तुमची तर काही खेळी नाही आहे नंदकुमार घोडे यांच्या संदर्भातून. नाही, नंदकुमार घोडेले आता एका केसरी वर्तमानपत्रातली मी कटिंग पाहिली आता. त्यामुळे शिवसेना संपून जाईल. अरे, शिवसेना कधी संपणार नाही आहे. घोडेले संपतील आणि संपत आले. परमेश्वरांनी पाहिलं त्यांना त्या कांचनवाडी नक्षत्रवाडीतून त्यांना ओबीसी पुरुषचं सीटच गायब झाला, नाही मिळत आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्या बायकोला उभं करण्याचा प्रयत्न केला. त्या 2.5 वर्ष महापौर होत्या त्या. मागच्या वेळेस सुद्धा 2.5 वर्ष महापौर असताना सुद्धा त्यांची मिसेस एका ओबीसी महिलाकडनं पडली होती. आणि आताही तेच होणार. आता तेच होणार. म्हणून त्यांचे आता कारनामे भरलेले आहे. ते असं होत आहे. साहेब, माझा प्रश्न हा होता की संजय शिरसाट असे म्हणले होते की नंदकुमार घोडेले राजेंद्र जंजाळा जमत नाही, त्यांना चालत नाहीये, पण तुमच्यासोबत राहिले ते तिकडे गेले, म्हणजे तुमची काही खेळ दिसतं का, असा माझा प्रश्न आहे. आमचे खेळ नाही, आमच्यापासून फुटले, संपले. आमच्यापासून जे फुटले ते मी कधी या फुटीर लोकांबरोबर कधी बोलत नाही, पाहत पण नाही त्यांच्याकडे. मला राग येतो त्यांचा. कारण मला राग आता एखाद्या वेळेस मी काही पण करून टाकेन. म्हणजे इतका राग असतो तो. ते फोडली आमची शिवसेना. तुमचा राग विसरले हे सगळे. नाही नाही, विसरत नाही ते. मी त्यांना माहिती आहे की म्हणून ते असं पलटून तिकडून जातात. ते माझ्या समोर येतच नाही. हिंमत नाही समोर येण्याची. आले की मग मी काही पण बोलून देईल ना, असं ते. तुमचे जे महाविकास आघाडीचे आणि तुमच्या शिवसेनेचे उमेदवार जे होते तर राजू शिंदे, त्यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आहे, मुंबईत प्रवेश केला आणि त्यांनी थेट सांगितलंय की दोन्ही शिवसेना मी या ठिकाणी संपून टाकणार. राजू शिंदे हा गद्दार माणूस आहे. राजू शिंदेने त्या ठिकाणी अनेक पक्ष बदलले त्यावेळेस. आमच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमच्या महापौरांना प्रचंड त्रास द्यायचा, आमच्या सभापतीला त्रास द्यायचा आणि बडबड करायचं जास्त. ह्या राजू शिंदेने उद्धव साहेबांच्या आगेत सुद्धा खूप बडबड केलेली आहे. आणि इथे जितके पण उद्योजक आहेत चिकलठाणा एरियातले, ते उद्योजक मला नेहमी सांगायचे याला तुम्ही घेऊ नका. पण आमच्या अंबादास दानवेंनी त्याला घेतलं. ठीक आहे, घेतल्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे, आता प्रक्षात घेतलं, हरकत नाही. मग त्याला मी माझ्या भाषणात उद्धव साहेबांसमोर सांगितलं, कोणाचे समर्थक होऊ नका तुम्ही त्या ठिकाणी एकनिष्ठपणे त्या ठिकाणी काम करा. हे शिवसेना आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, ते उमेदवारी ते घेतली, मिळाली, हे केलं ते केलं. परंतु आज ह्या राजू शिंदेच्या अगेन्स्टमध्ये त्या ठिकाणी चिकलठाणा एरियामध्ये अनेक उद्योजकांनी तक्रार केलेली आहे. जे उद्योजक त्या ठिकाणी म्हणजे तिकडे आहेत बळूजमध्ये, तेच उद्योजकांचे इकडे पण कारखाने आहेत. त्यामुळे आमच्या इकडे ते सत्यानाश केला, आता इकडे येऊन सत्यानाश करा का, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा पडला. सर, तुमच्या काय त्यांच्या अशा तक्रार आहेत, तुमच्या कानावर काय राजू शिंदेच्या त्या संदर्भात? शिंदेचे प्रचंड लफडे आहेत, खूप लफडे. ब्लॅकमेलिंग करतो तो, ब्लॅकमेलर होतो. आणि त्यांनी आमच्या महापालिकेत सुद्धा खूप ब्लॅकमेल. मला राग कसा आहे, तो ब्लॅकमेलिंग कर काही कर, पण तू शिवसेनेच्या बाबतीत बोलतो ना, तर त्याचा राग आहे. त्या शिवसेनेमुळे त्याने 1 लाख मतं तुला मिळाले, आता तुला 10 मतं पण नाही मिळणार. वार्डात उभा राहतो, वार्डातून येऊ शकतो का? म्हणून यांनी बडबड करू नये. बडबड केली तर त्याला मग मी सरळ करून टाकेल, सरळ म्हणजे सरळ करून टाकेल असं. साहेब, तुमचं नेहमी तुमचा विरोध होता त्या उमेदवाराला की हा नकोच तुम्ही अनेकदा बोलून सुद्धा दाखवलंय. पण ते आमच्या ते अंबादासराव दानवे आमचे जे नेते आहेत दुसरे माझ्या खाली, माझ्या अंडर, तर त्यांनी त्या ठिकाणी कशाला घेतलं? अरे, आपला जो काही माणूस एखादा तिथला कार्यकर्ता असेल त्याला तिकीट दिलं पाहिजे होतं. तो त्या ठिकाणी निवडून आला असता, आपला हक्काचा होता तो. हा बाहेरून आणला, परत तो गेला, आता काय राहिलं? आमच्या तोंडाला काय पानं पुसले त्याने? ते बरोबर नाही. शिवसेनेचा विरोध उभा राहील, संपणार म्हणून. संपूर्ण म्हणून उभं राहिला. आता ज्यांनी घेतलं ते
त्यांना संपवतो का कोणाला संपवतो कोणाला माहिती. आम्हाला तर कोणी संपवू शकत नाही. आम्ही सुरुवातीपासूनचे आहोत. इथे खरे साहेब आहेत. चंद्रकांत खैरे आहेत. ओके. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जो मराठी भाषा ज्या बॉम्बे की मुंबई यावर वाद जो सुरू होता आणि हा भाजपने हा निर्माण केला. मात्र यावरती मोठं भाष्य जे चंद्रकांत यावेळी यांनी करण्यात आलेलं आहे. स्टोरी.com साठी मी देवराज छत्रपती संभाजीनगर.